अमेरिका आणि इस्रायल या जोडीने इराणवर थेट हल्ला करून त्यांचे सर्वोच्च नेते अली खामनेई यांचा खात्मा केला आहे का? डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्याहू यांनी आपल्या सर्वात मोठ्या शत्रूला खरोखरच ठार मारले आहे का? आणि जर तसे केले असेल तर आता जगात शांतता येईल का? की संपूर्ण जग एका अशा आगीत ढकलले जाईल याचा शेवट काय होईल हे कोणालाही माहीत नाही. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर हल्ले सुरू झाले. इराणकडूनही जोरदार पलटवार होत होती. जगातील 3 मोठे देश इस्रायल, अमेरिका आणि इराण आपापली स्वतंत्र ऑपरेशन्स चालवत आहेत. या कारवायांमध्ये दिवसभरात शेकडो लोक मारले गेल्याची माहिती आपल्याला समोर आली आहे. पण या सर्व मृत्यूंच्या दरम्यान जेव्हा ही बातमी आली की इराणच्या सर्वात मोठ्या नेत्याचा अंत झाला आहे, तेव्हा जगाचा श्वासच रोखला गेला असे बहुतेक लोकांना वाटले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्याहू यांनी दावा केला की त्यांनी आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचा आणि एका मोठ्या एविलचा म्हणजेच शैतानाचा अंत केला आहे. त्यांनी इतकेही म्हटले की त्या शत्रूच्या कुटुंबासह आणि त्याच्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या नेतृत्व आणि लष्करी मंडळांनाही संपवले आहे. पण खरा प्रश्न असा आहे की हे दावे कितपत सत्य आहेत, की ही एखाद्या भयावह सुरुवातीची नांदी आहे. इराणमधील सरकारी माध्यमे आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्र्याचा दावा आहे की खामनेई जिवंत आहेत. ते अजूनही कमांड करत आहेत. ते बदला घेतील. इस्रायल आणि अमेरिकेला त्यांची अवकात दाखवली जाईल. मात्र संकेत काही वेगळीच कहाणी सांगत आहेत. त्यांचे मोठे भाषण शेवटच्या क्षणी रद्द झाले. त्यांची गूढ शांतता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. हे सर्व घटना घडत असतील तर या सगळ्यात मोसादचा ट्रॅक रेकॉर्ड चर्चेत आला आहे. मोसाद ज्या लक्ष्याच्या मागे लागते त्याचा शेवट करते अशी त्यांची प्रतिमा आहे. असंही म्हटले जाते की मोसादकडे शत्रूच्या बेडरूमपर्यंतची माहिती असते. तर मग प्रश्न असा की मोसादने सापळा रचून खामनेई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संपवले का? बैठक पहाटे 5:15 वाजता होती. त्यावेळी सर्वजण एकत्र होते का? आणि त्याच क्षणी माहिती लीक होऊन इस्रायलने अचूक बॉम्ब हल्ला केला का? की हे सगळे एक मोठे सायकोलॉजिकल वॉर आहे असा प्रश्न सर्वांना पडत असेल. इराणची जनता काय करेल हा प्रश्न अधिक मोठा आहे. नेत्यानाहू आणि ट्रम्प म्हणत होते ते इराणच्या जनतेसाठी हे करत आहेत. पण जेव्हा इराणच्या रस्त्यावर शेकडो मुलांचा मृत्यू झाला, 40पेक्षा जास्त टॉप कमांडर्स मारले गेले, तेव्हा इराणची जनता अमेरिका इस्रायलसोबत उभी राहील का? की या मृतदेहांना पाहून ती आणखी आक्रमक बनेल? हा प्रश्न सर्वांना पडणारा आहे. या ऑपरेशनमध्ये खामेनेई यांच्या संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य केल्याचा दावा केला जात आहे. जग भयभीत आहे. भारतही चिंतेत आहे. कारण खाडी देशामध्ये सुमारे 90 लाख भारतीय राहतात. त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. भारत त्यांना सुरक्षित बाहेर काढू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? जग तिसऱ्या महायुद्धाकडे चालले आहे का? काही देश इराणच्या बाजूने उभे राहत आहेत तर काही अमेरिका, इस्रायल, ट्रम्प आणि नेत्यानाहू यांनी जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणले आहे असे प्रत्येकाला वाटत असेल. की खामनेई यांच्या अंताने इराणमध्ये एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे का? हा प्रश्न देखील तुम्हाला पडत असेल. इस्रायलने या मिशनला ऑपरेशन लायन रॉड असे नाव दिले. लायन रॉड हे नाव त्यांनी कशावरून दिले? बातम्यांनुसार तेहरानमधील सुरक्षित कॉम्प्लेक्सवर बंकर बस्टर क्षेपणास्त्रांची हल्ला करण्यात आला. दावा आहे की 40 वरिष्ठ नेते एकाच वेळी ठार झाले. ट्रम्प यांनी ट्विट करून म्हटले की इराणच्या सत्तेचे मस्तक छाटले गेले आहे. पण या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील एका शाळेवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली. 108 निरपराध मुलांचा मृत्यू झाला. 20 महिला व्हॉलीबॉल खेळाडूंनाही जीव गमावावा लागला. या चित्रांना मानवतेला हादरून सोडले. युद्ध केवळ लष्करापुरते मर्यादित नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ही घटना इराणने फतेह खैबर नावाने पलटवार केला. 400 पेक्षा जास्त ब्लास्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सोडण्यात आले. दुबई, बहरीन, कतार येथे स्फोटांचे आवाज घुमले. सायबर हल्ल्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. सौदी अरेबियानेही प्रतिक्रिया दिली. संघर्ष आता प्रादेशिक पातळीवरून जागतिक स्तरावर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मुद्दा गंभीर आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर तेल वाहतूक या मार्गाने होते. जर इराणने हा मार्ग बंद केला तर तेलाचे दर प्रचंड वाढू शकतात. त्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होईल आणि याला संपूर्ण जगाला या हानीला सोसावे लागेल. रशिया आणि चीनची भूमिका देखील चर्चेत आहे. हे सध्या शांत आहेत, पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता तर नाही ना. जर त्यांनी थेट हस्तक्षेप केला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. धार्मिक रंगत चढल्यास संघर्ष अधिक धोकादायक ठरू शकतो. काही कट्टर गट या युद्धाला पवित्र युद्ध मानत आहेत. अशा वेळी संघर्ष केवळ भू राजकारणापुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण जगाला त्याची झळ पोचवत असतो. 28 फेब्रुवारी 2026ची सकाळ जगाला एका अंधाऱ्या वळणावर घेऊन आली आहे. पुढील 24 तास निर्णायक ठरू शकतात. हा संघर्ष मर्यादित राहील की महायुद्धात बदलेल हे काळच ठरवेल. ही होती इस्रायल अमेरिका विरुद्ध इराणची संघर्षाची विस्तृत कहाणी. मी प्रयत्न केला की संपूर्ण परिस्थिती सोप्या शब्दात समजावून सांगाव्या. त्याबद्दल तुम्हाला काय वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.